हा आक्रमक जमाव आहे नागपुरातल्या वसंतराव नाईक झोपडपट्टीतला। इथे मुलींची छेड काढणाऱ्या इक्बाल शेख या गुंडाला जमावानं मंगळवारी रात्री ठेचून मारलं। इक्बालचा भाऊ अक्रम जमावाच्या तावडीतून सुटला। त्याला रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली। अक्रमला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करत सुमारे 400च्या वर जमावानं सीताबर्डी पोलीस स्टेशनला घेराव घातला। महिलांची छेडछाड या प्रकरणामध्ये ती वादावादी झाली आणि त्याहून तो वाद झाला, त्यामुळे मॉब एकदम संतप्त झाला। संतप्त झाल्यानंतर या सर्व साथीदारांच्या पाठीमागे ते लागले, त्यात या इक्बालचा याच्यात मृत्यू झालेला। इक्बाल आणि अक्रम अंमली पदार्थांची विक्री करायचे आणि दहशत पसरवून मुलींची छेड काढायचे, तर हे दोघे तरुणांना जबरदस्तीनं अवैध धंद्यात ओढायचे। पण पोलीस मात्र त्यांच्यावर कारवाई करत नव्हते, म्हणून आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं असं स्थानिकांचं म्हणणं आहे। या गुंडांचं पोलिसांशी साटलोट असल्याचा आरोपही स्थानिकांनी केलाय। आतापर्यंत भेद देत राहिले, आता सर्वांना एक खट्टा करून का आज तुमच्यावर आहे उद्या आमच्यावर आहे अशा तरीकाने ह्या लोकांना मजमात फिट केला। कितने दिन से बैठे रहेंगे यहाँ, हम काम धंधा तो नहीं करेंगे, अपने घर में करा लाए, हमारा बात बिल्कुल नहीं हो रहा। पुलिस ने कुछ आपको मदद नहीं की? जमावानं गुंडांना मारण्याची ही नागपुरातली पहिली घटना नाही। याआधी 2004 मध्ये कस्तुरबा नगर भागात असलेल्या कुख्यात गुंड अक्कू यादवला महिलांनी चक्क न्यायालयाच्या परिसरात दगडांनी ठेचून मारलं होतं। पण बुधवारी याच भागात अजून एक मृतदेह सापडल्यानं पोलिसांच्या तपासाला नाट्यमय वळण लागलं। इक्बाल आणि अक्रम यांनी मिळून या इस्माला 15 दिवसांपूर्वी ठार करून पुरलं। त्याचा मृतदेह काढून न्यावा ही लोकांची मागणी या गुंडांनी फेटाळल्यानंतर हाणामारी झाली आणि त्यातूनच इक्बालचा खून झाला असं पोलिसांचं म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह प्रशांत कोरटकर, IBN लोकमत, नागपूर। लोकांनी कायदा हातात घेऊन हत्या करण्याची या वर्षातली नागपुरातली ही दुसरी घटना आहे। यापूर्वी 8 मे रोजी लोकांनी नागपूरच्या कळमना भागात दरोडेखोर समजून 3 बहुरूपींना ठार मारलं होतं। त्यापूर्वी कोर्टाच्या आवारात साक्षीदारावर हल्ला झाला होता। या प्रकरणात 30 जणांना अटक करण्यात आली। तर 13 ऑगस्ट 2004ला अक्कू यादवचा भर कोर्टात खून करण्यात आला होता। 12 ऑक्टोबर 2004ला नईम निझाम खान पठाण आणि फईम निझाम खान पठाण यांचा खून करण्यात आलेला होता।